हॅलो. हा, बोला ताई. हा, मला अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, करा ना ताई. कुठून बोलताय? हा, मगाशी फोन रात्री पण लावला होता. बघा मगाशी तुम्ही केला होता पण मी बाहेर गेली होती. हो ना, आता लग्नाला होता ना म्हणे? काय कुठलं कार्य? नाही लग्नाला नाही, लग्नाचं ते हळदी कुंकू होतं तिकडे गेलते. अच्छा अच्छा. हा 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 हा. हा. काय अनुभव आला ताई? अनुभव म्हणजे मी आता कोरोनापासून स्वामींची सेवा करते ना. हा 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 हम्म. म्हणजे अशीच करत होती मी. आणि असं मला वाटायचं स्वतःला की आपलंही कुठेतरी असं केंद्र असावं, तिथं जावं आरतीला आपण. हा 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 हा. हा, असं वाटतं ना. मग असंच एक दिवशी आमच्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये मी एकदा असं बघितलं, तर आमच्या मिस्टरांचं दुकान आहे ना इथे हम्म. वाठरा स्टेशन, अच्छा. हा. म्हणजे कोरेगाव तालुका सातारा जिल्हा. हो हो, आलं लक्षात हा. माझ्या. हा, हा. आणि मग तिथं बघितलं मठाचं काम झालंय. मग मला एवढा आनंद झाला की म्हणलं, मी असं म्हणते स्वामी तुम्ही कुठेतरी हे हम्म. केलंय सुरू, बरं झालं म्हणलं. आणि नंतर मी परत मला किती एक 15 दिवसानंतर आमच्या इथे शेजारच्या म्हणल्या, अगं इथं आरती 2च किलोमीटर इथं स्वामींची इथं वाडीला आरती सुरू झाली आहे म्हणल्या. हा नाही हा का. हा मग हा. म्हणलं खूपच स्वामीने म्हणलं सगळं इतकं आता तर जवळच केलं म्हणलं. अरे वा. आणि नंतर मग आमच्या गावातच आम्ही लेडीज मिळून आता आरती घेतो आम्ही. आरती सगळे का? हा, सगळे आरती गावातले? स्वामी. हा, लेडीज मिळून आम्ही सुरू केली आता आरती स्वामींची वा 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 केंद्र. वा. आणि हम्म. माझा अनुभव म्हणजे कसं, आम्हाला जागा घ्यायची होती. पण आम्ही आमच्या मिस्टरांना सारखं म्हणायचं, आमच्या मिस्टर म्हणजे अगं आपली आता एवढी ही नाही घेण्यासारखी, हा बघू. मी सारखी म्हणलं बघा होणार, स्वामी करणार नक्की, आपली जागेचं काम होणार म्हणलं. हा 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 मग हा. 2 वर्षापासून चाललं होतं आमचं. मग अच्छा. असंच मी पारायण करायचं म्हणलं सारामृतचं. हम्म. एक केंद्रात केलं आणि एक घरी केलं, असं करत होती पारायण. दर गुरुवारी करायची मी. अच्छा. हा हा मग माझं पारायण वगैरे पूर्ण झालं सगळं मे मध्येच, मागच्या मे महिन्याच्या सुट्टीत, हा की आमचे मिस्टर म्हणले अगं जागा हे चालले घ्यायची, तर हा. 2.25 गुंठे इथे अगं जागा घ्यायला. अच्छा. तर म्हणलं तिघात घ्यायचे. तर हा बरं म्हणलं. तर म्हणलं 2.25 गुंठे आपल्याला एवढी बास होईल का जागा, म्हणलं 1 गुंठा तरी नको का आपल्याला. हा तर हा हा म्हणलं हा. नाही ते, म्हणलं 1 गुंठा तरी आपल्याला पाहिजे. मग स्वामींना म्हणलं. मग हम्म. त्यातल्या तिघात होते, त्यांचा मित्र एक म्हणला, ते हम्म. काय झालं काय माहित, म्हणलं मी नाही घेत, तुम्ही दोघंच घ्या 1-1 गुंठा. हा 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 हा. मग आम्ही 1 गुंठा, मग आम्ही घेतले, त्यांच्या मित्राने 1 गुंठा घेतले. बापरे, काय भाव आहे हो ताई तिकडे गुंठ्याचा? 7.5 लाख रुपये, 8 लाख. बापरे, बरंच हा. महाग आहे ना. पण रोडवर नाही असं पण आम्हाला घर बांधायचं म्हणलं, मुलांच्या शाळेसाठी तर होईल ना आपल्याला तिथे. हो 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 हो. हा. मग ते जागेचं आमचं काम झालं बघा ते. अरे वा. आणि पैशाची पण स्वामींनी सोय केली. आतापर्यंत पैसे आता थोडंच राहिले आमच्या पिठाचं. मग एवढंपर्यंत स्वामींनी करत आणलं सगळं. होईल, सगळं व्यवस्थित होईल बघा आता. हो. आणि एकच गोष्ट आता स्वामींनी तेवढी केली ना, ती हम्म. भरपूर माझी झाली, की माझी मुलगी जरा मूकबधीर आहे ना. हा 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 हा. हा. तिचं कॉकलिअर इम्प्लांट झालंय. बोलती थोडं थोडं. तिला आपलं किती नॉर्मल शाळेत वर्षाची आहे कसं, ती? ती आता 14 वर्षाची आहे. मग काय शिक्षण वगैरे काही झालंच नाही का तिचं? जाती की शाळेत ती, पण नॉर्मल शाळेत आपलं एवढं लक्ष नाही ना देत. अच्छा. हा मग तिचं ऑपरेशन पुण्याला आम्ही केलं. तिला ती हा म्हणजे कसं आहे, माझी 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली ना, हा. त्यामुळे ती त्यावेळेस कमजोरच 900 ग्रॅमची ती. त्यामुळे ती ऐकायला येत नसल्यामुळे तिला बोलता येत नाही ना. मग ताई त्याच्यावर काही उपायच नाही केला? ऑपरेशन केलं पुण्याला, भरपूर तिच्या पप्पाने, आमचं सलूनचं दुकान आहे. हा हा. त्याच्यावर भरपूर त्यांनी प्रयत्न केले. त्यातून तिच्यासाठी खूप त्यांनी भरपूर केलं आम्ही. बापरे. मग आता जर स्वामींच्या सेवेत आहे ना, तसं ती आता चांगली 40% तर ती बोलती बिगर मशीन. तिची मशीन बंद पडली 1 वर्ष झालं. अच्छा अच्छा. हा हा हा. मग आता ऐकण्याचा पण प्रयत्न करते थोडा थोडा. करते ना. हा हा. हा, करते. चांगलं बोलते, सगळं करते ती. स्वतः तिचं सगळं करते, म्हणजे आमच्यावर डिपेंड नाही ती. हा, होईल तिचं ताई. हे तुमच्यावर डिपेंड नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट ताई. हा, ती तिचं स्वतः सगळं करते. हा, मग हे तरी मोठी गोष्ट आहे. हा. बाकी तिला दुसरं असं काही प्रॉब्लेम काहीच नाही ना? नाही, फक्त ऐकायला नसल्यामुळे बोलता येत नाही, तेवढाच प्रॉब्लेम आहे. अच्छा अच्छा. पण जरा खुणेने आहे. समजतं का तिला सगळं? खुणानच नाही, ती बोलते, बोलण्याचा प्रयत्न करते ती जास्त. हा हा हा. एक वेळ मोठ्यांच्या तोंडात नसेल ना स्वामींचं नाव, पण तिच्या रोज तोंडात स्वामींचं नाव असतं. ओ, अरे वा. आणि आज आरती असती बघा आमची.
आणि तिला कसं कळतं काय माहिती शनिवारी आहे. आता सकाळीच म्हणली मम्मी मला फोन सांगितलं आरतीला स्वामींना जायचंय. म्हणजे तिला अय्या, दर शनिवारी असलं की तिला कसं कळतं तेच माहित नाही मला. बघा. तिला वाचन मग वगैरे येतं थोडंफार? नाही एवढं हो. ते कसं आता तिला त्या शाळेत घालायचं म्हणजे त्या शाळेमुळे ती जरा फ्री होईल. हं, 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 हं. आम्हाला ती शाळा भेटलीच नाही इथे व्यवस्थित. पण आता पुण्याला चांगली शाळा भेटली नाही कारण तिला बोलायला लावणार त्या मशीनमुळे ऐकायला येणार आणि तिला बोलायला लावणार. हां, 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 हां. असं आहे ना आमचं होईल, होईल. तिचं. ते पण होईल ताई. स्वामीने एवढं केलं तरी. आणि केंद्रीय दादांचं तिथं मठ कुठं आहे पुण्यात हो? शिवतेज नगरला ताई. शिवतेज नगर का? ते हं. असतात केव्हा? ताई ते रोज असतात हो तिथे सकाळ संध्याकाळ. रोज असतात का? हो. शिवतेज नगर म्हणजे कोणता एरिया म्हणजे काय आहे ते? मला एवढंच माहिती आहे ताई पुण्याचं शिवतेज नगर. होय असं आहे का? हं. म्हणलं आता पुण्याला हिला शाळेला गेली की तिथं जाईन म्हणलं मी असं. हां, हां. आली दादांच्याकडून प्रदीपांच्याकडून सेवा घेऊन आली मी. तिकडे अच्छा. पण नेऊन हां, आणलं हां, तिला. हां, हां. काय मग सेवा दिली चाललंच ते. मग त्यांनी? त्यांनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, आपलं हनुमान चालीसा, रामरक्षा, हं, 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 हं. स्वामींचा हे अभिषेक करून ते मंत्र, स्वामींचे अच्छा. मंत्र. हां, हां, हां. हा एवढी दिली सेवा त्यांनी. हं. करताय ना मग पण ते? 3 वर्ष झालं बघा. आत्ता 3 वर्ष झालं बघा. या महिन्यातच असं अधिक महिना होता त्यावेळेस आम्ही गेलो होतो. अच्छा. हां, हां, हां. त्यावेळेस तिकडे पण पाऊस नव्हता, पाण्याचा प्रॉब्लेम होता. हं. दिली सेवा पण सेवा चालू आहे. पण अजून सुद्धा काहीतरी असतात ना भोग म्हणतात ना. बरोबर, बरोबर. होईल ते ते पण भोग होईल सगळं ताई. आणि हं? हो. स्वामी हो सेवेत आहात त्यांच्यावरच ना सोडलंय मी तुम स्वामींना. हो, हो. सगळं छान होईल ताई बघा. हं? काय तोडगा काय भेटेल हो हिच्यावर करायचा तोडगा? काय, काय? तोडगा असा आहे का काय? ताई सेवा हेच मोठं आहे सगळ्यात तोडगा त्याच्यात. हो का? हां. सेवा हेच सेवा तर महत्वाचं आहे. सेवा तर असतीच चालू आमची सगळ्यांचीच हां. असते. सगळं म्हणजे कुटुंबच आमचं स्वामी सेवेत आहे. हां, मग ते तोडग्या-बिडग्याच्या भानगडीत नका पडू. नको का? याच्यातनंच तुम्हाला सगळं मिळेल. हो ताई. हो ना? हं. हं? आता एवढा अनुभव शेअर केलाय स्वामींनी. आज दुसरा अनुभव मला पण लवकर असा शेअर करायला येणारच भेटावा. आहे राज. लवकर येईल, लवकर येईल. हं? हो, हो. चालतंय. हं ताई? हां, काय श्री स्वामी ठीक आहे. समर्थ. हां.